आणि मराठीमध्ये ह्या बाईकबद्दल फर्स्ट व्हिडिओ असणार आहे यूट्यूबवर। हे जे टायर्स आहेत ना ते MRFचे झॅपर टायर्स आहेत, म्हणजे हार्लेचं ब्रँडिंग खूप ठिकाणी केलेलं आहे। आता तुम्ही गाडी ॲक्च्युअल शोरूममध्ये पहा, तुम्हाला गॅरंटी आवडेल फॉर शुअर। झाला चेंज, फुल ब्लॅक झाला। इंजिन गरम होतं पण एवढं पण नाही जे आपलं तुम्हाला अनबिअरेबल होतं। तर मी असं म्हणेन की तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल ना तर मिड वेळेस बुक करा। जेव्हा टँक बॅग लावतो ना इकडे मी, तर ऑलमोस्ट मोबाईल होल्डर आणि टँक बॅग ह्याला टच होतो। ही कशी थोडी ॲग्रेसिव्ह आहे, ही थोडी खाली, म्हणजे मला थोडंफार शोल्डरला त्रास होते। मी हँडल रेझर पण लावायचा विचार। नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राममध्ये मनापासून स्वागत। आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हार्ले डेव्हिडसन X440चा वॉक अराउंड रिव्ह्यू। तर ॲक्च्युली मी आजच मोरबी डॅमला गेलो होतो एका शॉर्ट राईडसाठी, तिकडे मी शूट केलेलं आहे। पण कसं आहे ना मंडळी, मी हे पहिल्यांदा करतोय, बाईक रिव्ह्यू पहिल्यांदा करतो, त्यामुळे म्हणजे खूप काही पॉईंट्स माझे राहून गेले बोलायचे। म्हणजे मी बॅक टू मुंबई येत होतो तेव्हा मी विचार करतो, अरे हे राहिलं, अरे ते राहिलं। मग शेवटी मी काय विचार केला की मी व्लॉग तिकडून स्टार्ट करीनच, पण मध्ये मध्ये जे पॉईंट मी विसरलो आहे ते तुम्हाला आता घरी आल्यावर तुम्हाला दाखवेन ते। चला मग आता व्लॉगला आपण सुरू करूया। नमस्कार मंडळी आणि सुप्रभात फ्रॉम मोरबे धर। आपण खास इकडे आलो आहेत हार्ले डेव्हिडसन X440चा वॉक अराउंड रिव्ह्यू व्हिडिओ बनवायला। आपण याचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवला होता, म्हणजे आपण स्पेसिफिकेशन काय आहेत, फीचर्स काय आहेत ते तुम्हाला यावर पाहायला मिळणार आहे। आणि मराठीमध्ये ह्या बाईकबद्दल फर्स्ट व्हिडिओ असणार आहे यूट्यूबवर, कारण की मी खूप सर्च केलं, मराठीमध्ये ह्या बाईकबद्दल कुठेच मला सापडलं नाही। आपलाच व्हिडिओ फर्स्ट आहे। तुम्हाला माहिती असेल नक्कीच कमेंट करून सांगा। तर व्लॉगला आपण सुरू करूया। बाकी गाडी दाखवतो, एक नंबर दिसते। ही बघा, हे आपलं मोरबे धरण आहे। इकडे माझ्यावर अमू पण आहे, अमू पुढे गेली आहे। आणि हे बघा, आणि इकडे आपली हार्ले X440 उभी आहे। एक नंबर दिसते बघा, कडक आहे, कडक लाल लाल भडक एकदम। रेड कलर टू मच वाटतोय, काही पण बोला। चला आपण आता वॉक अराउंड रिव्ह्यू व्हिडिओचा सुरू करूया। व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगेन की मी काय एक्सपर्ट नाही आहे, ऑटो एक्सपर्ट नाही आहे। जेवढं मला माहिती आहे, जेवढं मला कळतं, जेवढं मी या गाडीवर फील केलं आहे, एक्सपिरियन्स घेतलं आहे, हे तुम्हाला मी शेअर करणार आहे, जेणेकरून एक सामान्य माणूस कनेक्ट होईल आपल्या या व्हिडिओला आणि त्याला माहिती पडेल की गाडी आपल्याला घ्यायची आहे की नाही। त्यासाठी हा गाडी चावी अशी असते, ही बघा अशी चावी असते। ही चावी आपण पहिले लावून घेऊया इकडे। हां, आता तुम्हाला पुढून सुरू करू आपण। पुढून ही गाडी अशी काय दिसते। ह्याचे लाईट्स जे आहेत सर्व लाईट्स LED आहेत हार्ले डेव्हिडसनचं। हे बघ, सर्व लाईट LED आहेत, पुढचे पण आणि ऑफकोर्स पाठचे पण, हे पण LED सर्व आहेत। हे जे आहेत ना हे पण LED मध्ये आहेत। हे पण हा पाठचा शेप एक नंबर आहे। हे जे टायर्स आहेत ना ते MRFचे झॅपर टायर्स आहेत। हे बघा, ड्युअल चॅनल ABS मला मिळतं, रिफ्लेक्टर्स आहेत, नंबरला जागा ठेवलेली आहे। आणि हा जो हेडलाईट गोलमध्ये आहे ना, एकदम रेट्रो लुक ह्याला देतं एक प्रकारचा। हे बघा, हा आपली आहे मिड व्हेरियंट। मिड व्हेरियंटमध्ये दोन कलर येतात, एक रेड आणि एक ग्रे। हे काय लागलं हे बघायला पाहिजे काय लागलं ते। हां, आणि टॉप मॉडेलमध्ये येतं मॅट ब्लॅक। त्याच्यामध्ये फरक आणि ह्यामध्ये फरक मला पुढे सांगेनच मी। त्याच्या अगोदर तुम्हाला या फक्त गाडीचं तुम्हाला थोडंफार सांगून ठेवतो आता। ह्याचं जे इंजिन आहे ना ते 440 cc एअर ऑइल कोल्ड इंजिन आहे। 27 bhp पॉवर जनरेट करते आणि 38 Nm टॉर्क। आणि हा टॉर्क फुल जस्टिफाय करतो जो आपण हा त्याला थ्रॉटल देतो तेव्हा गाडी एक नंबर पुल होते। म्हणून ही बेस्ट आहे ॲक्च्युली या सेगमेंटसाठी, मला असं वाटतं तरी। तर पुढचे टायर बघितलेत, आता पाचचा टायर बाकी जाड आहे। सेम MRF झॅपर टायर मिळतो, ड्युअल चॅनल ABS असतं आणि टायर पण मस्त ब्रॉड आहे। इकडे नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे। हे लाईट्स आपण एक्स्ट्रा लावलेले आहेत, पण हे लाईट्स पण इनफ असतात तसे बघायला गेलं तर, पण तरी आपण एक्स्ट्रा लाईट लावले कारण की आपल्याला नाईट रायडिंगला बरी पडते त्यासाठी। रिफ्लेक्टर इकडे पण आहेत। आता तुम्हाला दाखवतो बॅजिंग कुठे कुठे बघा। इकडे हार्ले डेव्हिडसन बॅजिंग आहे, इकडे हार्लेचं बॅजिंग आहे, या साईडला हार्लेचं बॅजिंग आहे। आय थिंक पाठी पण असेल, पाठी पण आहेत, दोन्ही इंडिकेटरवर बॅजिंग आहे। म्हणजे हार्लेचं ब्रँडिंग खूप ठिकाणी केलेलं आहे। इकडे पण केलेलं आहे, या साईडला बघा इकडे पण। ह्याचे फूट पॅक्स वगैरे पण चांगले आहेत। हे बघा, गेअर शिफ्ट पण स्मूथ आहे एकदम। गेअर शिफ्टिंग एकदम स्मूथ आहे, एवढं का तुम्हाला हॅवी वाटणार नाही। हे क्लच जे आहे ते पण चांगलं स्मूथ आहे। ही गाडी वरून अशी काय दिसते हे बघा। आणि जास्त करून ह्याला मेटल वापरलेलं आहे जास्त करून, हे बघा। त्याच्यामुळे याचं वेट 190 kgच्या आसपास आहे, पण चालवताना जरा पण फील होणार नाही। ह्याची वेट 190 आहे म्हणून। हे आपण त्याला इंजिन गार्ड लावले, इंजिन गार्ड पण चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे। हे आपण एक्स्ट्रा लावून घेतलं आहे। त्याचं एक्झॉस्ट पण खूप चांगलं आहे, पण ते एक्झॉस्ट प्रॉपर ओरिजिनल हार्लेसारखं साऊंड करतं की नाही हे तुम्हाला जर ऐकवतो आता।
मी असं म्हणेन की एकदमच जी प्रॉपर हार्ले असतात, मोठ्या गाड्या असतात तशी नाही आहे, पण इनफ आहे या सिंगल सिलेंडरसाठी. ॲक्च्युली सिंगल सिलेंडर आहे. हार्ले डेव्हिडसनचे मोस्टली गाड्या असतात डबल सिलेंडर, म्हणजे डबल एक्सो असतं, म्हणजे आवाज एक नंबर असतो. पण याचा सिंगल सिलेंडर आहे, आवाज पण खूप छान आहे. तर ही गाडी हिरो आणि हार्लेच्या कोलॅबोरेशन बनवली आहे. 3 वर्षाच्या रेकॉर्ड टाईममध्ये आपली ही गाडी त्यांनी तयार केली आहे. म्हणजे गाडीचा पूर्ण प्रोजेक्ट लाईक डिझाईनपासून मशीनपासून एव्हरीथिंग 3 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि ही गाडी आहे ना, हार्लीची एक जुनी गाडी होती XR 1200cc म्हणून, त्याची गाडीचा फोटो तुम्हाला इकडे मी शो करतोय. तर त्या गाडीच्या इन्स्पिरेशननी ही गाडी बनवली असं मला तरी वाटतं, कारण की सिटिंग म्हणा किंवा टँक म्हणा त्याचं डिझाईन थोडंफार त्या गाडीचा घेतलं आहे. या बाईकला प्रॉपर रेट्रो लुक द्यायचा प्रयत्न केला आहे. न्यू रेट्रो तुम्ही असं म्हणू शकतात. ही दिसते पण थोडीशी हार्लीसारखी, थोडीशी हॅवी दिसते. ॲक्च्युली कसं ना मंडळी, जेव्हा मी गाडी बघितली होती ना, म्हणजे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तेवढी मला आवडली नव्हती, पण जेव्हा ॲक्च्युअल पाहायला गेलो तेव्हा जाम आवडले. तुम्ही पण तेच करा, तुम्ही गाडी ॲक्च्युअल शोरूममध्ये पहा, तुम्हाला गॅरंटी आवडेल फॉर शुअर. ह्याची टाकी जी आहे ती 13.5 लिटरची टाकी आहे. माझी थंडरबर्डची 20 लिटर होती, पण 13.5 लिटर ऑल्सो ओके आपली ऑलमोस्ट. आणि ॲव्हरेज मला तरी गाडी आवता देते 30 किलोमीटर. 30 किलोमीटर खूप झाली मी असं म्हणेन तुम्हाला. आज तुम्हाला दाखवतो हे कॉन्सोल. गाडी ऑन केली की असे काही ग्राफिक्स पाहायला मिळतात. हे बघा, हे कन्सोल ऑन झालं. ह्याचा कन्सोल राऊंड शेपमध्ये आहे आणि फुल्ली डिजिटल आहे. हे जे बटन आहे पासिंगचं बटन आहे, लाईट पासचं बटन. हे बघा, लाईट पासिंग बटन आहे. खाली हॉर्न आहे, हे खाली हॉर्न आहे. हॉर्न एवढा तगडा नाही आहे, एकदम लच्चूपच्चू हॉर्न आहे. हे इंडिकेटर आहेत, गिअर शिफ्ट इंडिकेटर. हा वाला पार्किंग लाईट्स आहेत. सर्व लाईट चालू होतात. हे बघा इकडे या साईडला पूर्णपणे. हे बघा, हे इग्निशन किल स्विच आहे. हे पहिलं करायचं, असा आवाज आल्यावर आणि मग स्टार्ट करायचं असं. आता फार दिवस आहे ना, डिस्प्लेचा असा आहे. आता तिकडे सावली, आता आपण गाडी तिकडे घेऊन जाऊ, याचा डिस्प्ले चेंज होईल. दाखवतो हा, हळूहळू निघून जाऊ सावलीमध्ये, हा चेंज होईल बघा. झाला चेंज, फुल ब्लॅक झाला ते बघा, कारण आपण आता आलो सावलीच्या खाली त्यासाठी. ओके, तर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. त्याआधी आपण गाडी स्टार्ट करायला लागते. आता ही लाईट जी आहे ना, हे बघा ही वाली अशी, ही आपण वरती केली की याचं हाय बीम चालू होते. पण आता तुम्ही पाहाल तर हाय बीम चालू होणार नाही. बघा बस काय वरती करतो आहे, पण हाय बीम चालू होत नाही आहे. आता जशी मी गाडी त्या सावलीकडे घेऊन जाईन ना, हाय बीम चालू आहे. दाखवतो तुम्हाला. आता बघा, गाडी आपली सावलीमध्ये आलेली आहे. आता हे बघा, आता हाय बीम चालू झालं. आता मी ह्याला बटन ऑन केलं, हाय बीम ऑन झाली बघा. तर मंडळी अजून गोष्ट म्हणजे ना, हे इंजिन जे आहे ना 440cc हे म्हणजे ऑफकोर्स मोठं इंजिन आहे. गरम थोडंफार होतं, म्हणजे इकडे थोडंफार गरम होतं. तुम्हाला थोडंफार इकडे पायाला थोडंफार हीट जाणवतं, पण एकदम थोडंफार जाणवतं. असं खूप जाणवत नाही, हे फॉर शुअर आहे. कारण थंडरबर्डला खूप जाणवतं, किंवा कुठच्या पण रॉयल एनफिल्ड गाडी तुम्ही घ्याल ना, तिकडे तुम्हाला हीट जास्त जाणवतं. आणि प्लस हे जे एक्झॉस्ट आहे, अमू म्हणते मला की मी इकडे पाय ठेवला होता, 4 तास इकडेच पाय ठेवला होता. होता तिला काय जाणवलंच नाही, हीट जरा पण जाणवलं नाही. ते जेव्हा थंडरबर्डला बसली होती ना, अक्षरशः ती खालं वाफ मारून ना पूर्णपणे पायचा खूप गरम झाला होता. म्हणजे हे आता पण मी जस्ट जाऊन आलो आहे, आता मी जस्ट घरी आलो आहे, तर हे एवढं गरम नाही आहे. थोडं गरम होतं पण एवढं नाही. बघ हात लावू शकतो मी आरामात मी, असं आहे ते. म्हणजे इन शॉर्ट इंजिन गरम होतं, पण एवढं पण नाही जे आपलं तुम्हाला अनबिअरेबल होईल. हलकं फुलकं होतं, दॅट इज ओके. मोठं इंजिन आहे, थोडंफार गरम होणार फॉर शुअर, त्यात काय वादच नाही. आणि हेच दिलं आहे, म्हणजे इकडे पाय बी ठेवला तिकडे चटका लागू नये म्हणून, हे एक प्रोटेक्शन आहे, चांगलं आहे. हे बघा इकडे. तर तुम्हाला मी आता दाखवतो ह्याची ग्राउंड क्लिअरन्स केवढी आहे. ही बघा एवढी आहे. मी लावली आहे मेन स्टँडला. ह्याची अप्रॉक्स 170 का 175 मीटर ग्राउंड क्लिअरन्स आहे. मेन स्टँड कंपनीला मिळत नाही, मेन स्टँड बाईकबरोबर येत नाही, आपण ते एक्स्ट्रा लावलेलं आहे. हे बघा. आणि आत्ता जेव्हा मी येत होतो ना राईड करून मुंबईला ना, तर किंवा जात होतो तेव्हा खूप स्पीड ब्रेकर होते, कारण खालापूरला खूप स्पीड ब्रेकर आहेत. तर कुठेही गाडी आपटली नाही. काय तसे मोठे डोंगर आहेत, तरी पण गाडी कुठे टच झाली नाही आहे. म्हणजे हे ग्राउंड क्लिअरन्स खूप छान आहे. तर मंडळी या बाईक्सचे येतात 3 व्हेरियंट. एक बेस व्हेरियंट, मिड व्हेरियंट, टॉप व्हेरियंट. बेस व्हेरियंटमध्ये मॅट येलो कलर असतो, सहसा ती गाडी कोण घेत असतो. हे जे व्हील्स आहेत त्याच्यामध्ये, हे जे व्हील्स आहेत ना ते स्पोक व्हील येतात, याच्यामध्ये अलॉय व्हील्स येतात. मिड व्हेरियंटमध्ये 2 कलर येतात, एक रेडवाली आणि ग्रेवाली.
आणि टॉप व्हेरियंटमध्ये एकच कलर येतो ब्लॅक मॅटवाले. त्याच्यामुळे डिफरन्स तुम्हाला सांगतो काय काय ते. टॉप व्हेरियंट आणि मिड व्हेरियंटमध्ये डिफरंट पाहाल ना तर हा इकडे लोगो जो आहे हा पूर्णपणे असं ह्याचं स्टिकर आहे, पण तिकडे 3D लोगो येतो. या साईडला मॅट असतं, ही ग्लॉसी आहे. हे जे व्हील्स आहेत हे डायमंड कट व्हील्स असतात इन टॉप व्हेरियंट. हे आपले मशीन कट ऑल व्हील्स आहेत या साईडला. दॅट ऑल्सो ओके. टॉप व्हेरियंटमध्ये हे असतं गोल्डन कलरमध्ये, तसं हा एक डिफरन्स आहे. आणि बाकी ह्याच्याशिवाय बाकी डिफरन्स तुम्हाला कन्सोलमध्ये येतील. म्हणजे इकडे खाली तुम्हाला SOSचं बटन येतं, मग जिओ फेन्सिंग ऑप्शन येतं. हे 2-3 गोष्टी मला एक्स्ट्रा मिळतात आणि काय नाही. म्हणजे मी असं म्हणेन तुम्हाला की ही मिड व्हेरियंट आहे ना, ही ॲक्च्युली व्हॅल्यू फॉर मनी आहे. ह्याचं कॉस्टिंग सांगायला गेलं ना, मिड व्हेरियंटचं ऑन रोड प्राईस मी घेतलो 3,20,000ला. आता जे भाव वाढवले त्याची काहीतरी अराऊंड जाते 3,33,000 इन मुंबई. टॉप व्हेरियंटची जेव्हा मी बुक केली होती तेव्हा होती 3,43,000 टॉप व्हेरियंटचं. आणि आत्ता भाव वाढल्यामुळे 3,50,000 काय 55 का 56 आता असं काहीतरी आहे. पण ऑलमोस्ट 22,000 का 20,000 रुपये याचे वाढतात इन टॉप व्हेरियंट. पण मला ते जस्टिफाय होत नाही, कारण फक्त 3D लोगोसाठी म्हणा किंवा डायमंड कट ऑल व्हीलसाठी म्हणा किंवा याच्या फीचरसाठी म्हणा, मला जिओ फेन्सिंगसाठी म्हणा, आपण तसं एवढे फीचर्स वापरत नाही. नॅव्हिगेशन आपल्या याच्यामध्ये मिळतं, ते पण ॲक्च्युली वापरत नाही आपण फक्त मोबाईलच लावतो फॉर शुअर. तर मी असं म्हणेन की तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल ना तर मिड व्हेरियंटच बुक करा. पण टॉप व्हेरियंटसाठी एक्स्ट्रा 22,000 रुपये भरणं मला एवढं जस्टिफाय वाटत नाही. त्यासाठी फक्त एवढंच की टॉप व्हेरियंटचा मला तो 3D लोगो आवडला मला, तो आपण फ्युचरमध्ये जमलाच आपण लावू. पण मला ग्लॉसी गाडी खूप आवडते. हां, जर तुम्हाला मॅट गाडी आवडत असेल तर तुम्ही टॉप व्हेरियंट घेऊ शकतात फॉर शुअर. मला पर्सनली ग्लॉसी खूप आवडते. आपण बुक करताना टॉप व्हेरियंट बुक केली होती, पण जेव्हा मी ही वाली बघितली शोरूममध्ये रेडवाली तर सांगितलं की आपण तेव्हा मी डिसाईड केलं की आपला हीच वालीच पाहिजे. आपण ती कॅन्सल करून आपण ही वाली बुक केली. मग त्यासाठी तर ह्याचं हँडल आहे ना तर लहान आहे जरा, त्याच्यामुळे काही जागा कमी आपला काय लावायला. आता मी इकडे माझा मोबाईल होल्डर लावलं आहे, पण जेव्हा टँक बॅग लावतो ना इकडे मी, तर ऑलमोस्ट मोबाईल होल्डर आणि टँक बॅग ह्याला टच होते. थोडं डिफिकल्ट जेव्हा पिलियन रायडर असेल ना तर कसं होतं मग आपण पुढे बसतो, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट होतं ते. पण मी एकटा चालवतो ना तर मी थोडं पाठी बसतो आणि टँक बॅग माझी खाली लावतो, ते परफेक्ट होतं. आणि अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला, मी माझी हाईट आहे 5.7 इंच. तर आपण बसल्यावर माझे पाय दोन्ही टेकतात खाली, हे बघा. पण 5.6 किंवा 5.5साठी थोडं टोला असं होईल ते, पण तुम्ही मॅनेज करू शकतात. दुसरी गोष्ट जवळ जरा मग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ना, माझी थंडरबर्ड जी होती ना ती अशी होती, थोडी हँडल वाईड होती म्हणून अशी होती. ही कशी थोडी ॲग्रेसिव्ह आहे, ही थोडी खाली आहे. म्हणजे मला थोडंफार शोल्डरला त्रास होतो लॉंगसाठी, कारण की मला सवय नाही गाडी म्हणून. ते ज्यांना पहिल्यापासून सवय असतात ना अशा बाईकची त्यांना काय फरक पडणार नाही, पण मला थोडा सवय व्हायला टाईम लागेल. म्हणून मी काय करणार आहे, इकडे मी हँडल रेझर पण लावायचा विचार करतो आणि जेणेकरून हे हँडल थोडेसे वरती येतील आणि मी असं असल्यापेक्षा मी असा येईल. त्यासाठी थँक्यू अमू कॅमेरा पकडल्याबद्दल. आईस्क्रीम दे. ह्याला इकडे USB चार्जिंग आहे इकडे, हे बघा ह्या साईडला आपण ती वायर लावली. आता USB इकडे आहे इकडे ह्या साईडला. चला तर मंडळी, तुम्हाला मी आपल्या या गाडीचा रिव्ह्यू दिलेला आहे, वॉक ऑन रिव्ह्यू दिलेला आहे. जेवढा मला आहे, जेवढं मला कळतं एवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून एक सामान्य माणसाची हा व्हिडिओ कनेक्ट होईल आणि त्यांना पण गाडी घ्यायची की नाही हे तुम्हाला ऑफकोर्स माहिती पडलं असेलच. फीचर आणि स्पेसिफिक तुम्हाला या गाडीबद्दल सांगितलेले आहेत मी. आता ह्याचं पिलियन अमू पाठीवरून बसली होती, तर अमूला कसं वाटलं ह्याचं पिलियन पाठी बसून? छान वाटलं. म्हणजे गचके एवढी लागली नाही तुला? तेवढं गचके फील होत नाहीत आणि कम्फर्टेबल आहे थोडी. हां, म्हणजे थंडरपेक्षा कम्फर्टेबल आहे. हां, आणि याला पाठी बॅकरेस्ट नाही, आपण बॅकरेस्ट लावायची आहे. आय थिंक सो मंथ ऑफ फेब्रुवारीमध्ये बॅकरेस्ट येईल हार्लेचं. ते नाही आलं तरी आपण बाहेरून लावून घेऊ फॉर शुअर. तर आपला हा रिव्ह्यूचा व्लॉग होता, आता एंड करू आपण. तर कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यूचा व्लॉग नक्कीच कमेंट करा. मग जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही इंस्टाग्राम ID sandy__ कनेक्ट व्हा. त्या व्हिडिओ आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.